बिहारच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो ऐतिहासिक विजय मिळाला, मी कालच आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं आणि या निवडणुका अतिशय चाणक्य नीतीने लढवल्या गेली ते आमचे सगळ्यांचे नेते, राज्याचे देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह आणि तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो। ह्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष पूर्ण सुपडासाप झालेला आहे आणि काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात झालेलं आहे। त्यामुळे काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये एकला चलो रे म्हणत असतील, कारण त्यांच्यावर जायला कोणी तयार नाही अशी अवस्था आहे। त्यामुळे मला त्यामुळे एकला चलो रे पलीकडे त्यांना काय तर मला वाटतं भूमिका नाही, कारण त्यांचे आता नेतेच त्या नदीमध्ये पोहत होते बिहारला, लोकांनी तिथंच त्यांना आता मला वाटतं त्यात गटांगळ्या खाल्लेल्या आहेत। काँग्रेस पक्षाला आता आत्मपरीक्षण करण्यासुद्धा गरज नाही, त्यांना आता आत्मपरीक्षण करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे सगळं। विदेशात जाऊन तुम्ही भारताला लोकशाही धड देता तुम्ही, पण या देशामध्ये व्होट चोरीचं तुम्ही जे मोठं टाव फोडला होता, आता व्होट चोरीचा आरोपाचा लोकांनीच मतापेटीने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे। राज्यामधले सगळे ठाकरे बंधू असतील, आमचे जानतेराजे असतील, भाजपला आम्ही आता पर्याय उभा करू, व्होट चोरी निमित्तानं मोर्चे काढले, या सगळ्यांना आता जनतेने काय उत्तर दिले, आता भाजपशिवाय तुम्हाला पर्याय नाही सांगून टाकलेलं आहे। शरद पवार म्हटले की स्थानिक पातळीवरती कुणाशीही युती करा असं त्यांनी मोकळीक दिली। दुसरा पर्यायच नाही ना, आपल्या स्वतःच्या पक्षात जर माणसंच राहिले नाही आहे तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरा कोणता पर्याय आहे? असंही त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे, त्यांनी ते काळच वेळीच ओळखलेलं दिसतं मला वाटतं। त्यामुळे ठीक आहे, आता जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रायश्चित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे। तेव्हा आम्हाला समाधान आहे, निदान तुम्हाला आता हे लक्षात आलेलं आहे। दुसरीकडे अजित पवार जे आहेत त्या अमित शहाची भेट घेत आहे, कुठेतरी पार्थ पवार यांचं जे प्रकरण होतं त्या संदर्भात ती भेट असलं तर बोललं जाते, ती कल्पना नाही आपल्याला, शेवटी तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो। शरद पवार अजित पवार एकत्र चर्चा सुरू आहे, तसं संकेत मिळत आहे। त्यांना काल पवार साहेब होतेच ना करायला, त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही ते, तर तो प्रश्न त्यांचा आहे। मी कसं त्यांचे ते एकत्र येतील की विरोध उभे राहतील हे मी सांगू शकत नाही ना, त्याचं उत्तर शरद पवार साहेबच देऊ शकतील, कारण त्यांनी आतापर्यंत सोयीप्रमाणे अनेक लोकांशी युत्या केल्या आणि राष्ट्राच्या व्यापक हिताकरता युत्या झालेल्या आहेत त्या। आता ही युतीशी होते मला माहीत नाही। महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या संघाच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्याच्यामध्ये या विजयाचा कितपत परिणाम होईल आणि कसं मोराल वाटेल? 100%। आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी ज्या पद्धतीने या सरकारची भूमिका घेऊन आज सगळ्याच आघाड्यांवर त्यांनी ज्या पद्धतीने काम सुरू केलं आहे, आज आपल्या जिल्ह्याला आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1400 कोटी रुपये जमा झालेत ना। लोकांनी काय वेगळा विचार करावा? प्रत्येक संकटामध्ये महायुती सरकार लोकांच्या मागे उभं आहे। अनेक अतिशय उत्तम प्रशासक, उत्तम ज्यांच्यानं महाराष्ट्राचा आता पूर्णतः अभ्यास आहे, असे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या निवडणूक होतील। मला वाटतं का जे बिहारमध्ये घडलेलं आहे तेच महाराष्ट्रात घडणार, 100% महायुतीला यश मिळणार आहे। नगर जिल्ह्यात देखील आपण बघतो की भाजप जे आहे स्वतंत्र लढण्याची आता तो स्थानिक नेतृत्वाचा निर्णय असतो, तो पक्षपातळीवर मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढली पाहिजे, पण तिथे सुद्धा आता स्थानिक पातळीवर काही ठिकाणी होतील होणार नाही, ते स्वातंत्र्य स्थानिक पातळीवर दिलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।